शेतकरी मित्रांनो नमस्कार. मरणान्न भयमे अस्ति भयंतु केवल अपकीर्ते या वाक्याचा साधा आणि सोपा मराठी अर्थ, जो की कधी कधी खचून गेलेले किंवा कधी कधी त्रासलेले, ज्यामध्ये जीवनाचा खरा अर्थ काय हे विसरून गेलेले अनेक मानवरूपी किंवा माणसांना हे वाक्य फार आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं शिकवतं. मरणान्न भयमे अस्ति म्हणजे मनुष्यरूपी जीवनाला किंवा मनुष्यरूपी मानवरूपी माणसाला मरणाची भीती नसावी. भयंतु केवल अपकीर्ते, पण त्याला बदनामी, जसे की भयंतु म्हणजे बदनामीची भीती असावी. अतिशय सुंदर असं वाक्य आहे. ज्या ज्या वेळेस मानवी शरीरामध्ये किंवा मानवी जीवनामध्ये माणसाला अशा अनेक निगेटिव्ह थॉट किंवा डाऊनफॉल चालत असतो, असे संस्कृत भाषेतील अनेक वाक्य हे माणसाला नव्याने उभारी घ्यायला लावत असतात. जसे की संत रामदासांचं एक वाक्य आहे, मरावे पण कीर्तिरूपी उरावे. समान अर्थ या वाक्याचा आहे मित्रांनो. आणि असा हा श्लोक आपण घेऊन आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या नावाचा जयघोष करून जय श्रीराम आजच्या आपल्या विषयाला आपण सुरुवात करतोय. मित्रांनो, शेती आणि शेतीमधील एक महत्वाचं पीक व नगदी पीक, खरीप हंगामातील नगदी पीक म्हणजे सोयाबीन. आणि अशा सोयाबीन पिकाची लागवड करत असताना आपल्याला कुठल्या कुठल्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आणि 2026 नुसार सोयाबीन पिकाची लागवड करणे कितपत योग्य, अशा सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जसं की जमिनीचा प्रकार असेल, वाण असेल, पेरणीतील योग्य अंतर असेल, तण नियंत्रण, खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन व सर्वात महत्वाचं म्हणजे भारतामध्ये कितपत आपण जीच काही सोयाबीन पिकवत आहोत ती किती किलोपर्यंत पिकवत आहोत व भारतामध्ये जे काही सोयाबीनचं तेल आपण तेल तयार करतोय किंवा भारतामध्ये जो काही तेल तयार होत आहे सोयाबीनचं ते किती पर्सेंटेज मध्ये आहे आणि आपण आयात किती पर्सेंटेज करतोय व कुठल्या कुठल्या देशांमधून करतोय, अशा सर्व गोष्टींचा आपण ह्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. मित्रांनो लक्षात घ्या, सरळ सोपे जे काही मुद्दे आहेत ते थोडंफार पटकन आपण बघून घेऊ. जसं की जमिनीचा प्रकार. सोयाबीन पिकाची जमिनीची निवड करत असताना उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. यावर्षी आपल्याला माहित आहे की जो काही पाऊस आहे तो महाराष्ट्रामध्ये, इव्हन भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये हा थोड्याफार कमी मोठ्या प्रमाणात किंवा कमी जास्त स्वरूपाचा पडणार आहे. हवामान अंदाज थोडा वातावरणाचा अभ्यास आहे म्हणून मी सांगतो मित्रांनो. त्याचप्रमाणे जर भारताचा विचार केला तर भारतामधील दोन महत्वाचे राज्य म्हणजे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे सोयाबीन उत्पादन देणारे किंवा सोयाबीन उत्पादित करणारे दोन महत्वाचे राज्य आहेत. आणि तसं जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक राज्यांमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये जो काही पाऊस आहे हा थोडाफार कमी जास्त स्वरूपाचा पडणार आहे. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे, काळी कच्च जमीन आहे किंवा पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आहे, अशाच ठिकाणी सोयाबीन या पिकाची लागवड करावी. मग इतर ज्या ठिकाणी हलकी जमीन आहे, बरडी स्वरूपाची जमीन आहे, मुरमाटी जमीन आहे, अशा ठिकाणी कुठल्या पिकाची लागवड करावी? जे काही पारंपरिक इतर पिकं आहेत, उडीद असेल, मूग असेल, इव्हन तूर असेल, ज्यामध्ये पाण्याचा थोडाफार ताण जरी पडला तरी आपल्याला उत्पादन चांगलं भेटू शकतं, अशा शेतकरी बंधूंनी किंवा अशा शेतकऱ्यांनी त्या पिकाची निवड करावी. पण जिथे हलकी जमीन आहे तिथे सोयाबीन पिकाची यावर्षी लागवड टाळा. किंवा पाऊस मुळामध्ये कमी आहे किंवा अजून एक बीबीएफ टेक्नॉलॉजी, अशा टेक्नॉलॉजीद्वारे आपण हलक्या जमिनीमध्ये कसे उत्पादन घेऊ शकतो याविषयी सुद्धा आपण आज सविस्तर माहिती बघणार आहोत. पुढचं महत्वाचं म्हणजे वाण आपल्याला माहिती आहे, फुले संगम, फुले कस्तुरी, जे की केडीएस 726 असेल, केडीएस 753 असेल, ह्या प्रचलित व्हरायट्या नुसतं महाराष्ट्रामध्येच नाही तर इतर सर्व राज्यांमध्ये जिथे सोयाबीनचं उत्पादन चांगल्या स्वरूपाचं घेतलं जाते अशा राज्यांमध्ये या वाणांची निवड केली जाते. त्याचप्रमाणे JS 335 आणि JS 9305 या देखील व्हरायट्या चांगल्या उत्पादन देणाऱ्या ठरत आहेत. सोयाबीन पिकाचे इव्हन मी माझ्या क्षेत्रामध्ये 22 क्विंटल प्रति एकर इतकं उत्पादन दरवर्षी घेतोय. मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, हा वाक्य किंवा हे ऐकल्यानंतर शेतकऱ्यांना कधी कधी विश्वास बसत नाही, कारण कुठे 7 ते 8 क्विंटल प्रति एकरी उत्पादन व कुठे 22 क्विंटल प्रति एकरी उत्पादन, यामध्ये म्हणजे फार जी काही आपण बीबीएफ टेक्नॉलॉजी बघणार आहोत त्याच टेक्नॉलॉजीनुसार अगदी कमी बियामध्ये कसे आपलं सोयाबीनचं उत्पादन जास्त घ्यायचं ते बघणार आहोत. आपण दोन महत्वाच्या गोष्टी बघितल्या, जमीन आणि वाण. दुसरं महत्वाचं पेरणीचे नियोजन करत असताना लक्षात घ्या, अनेक शेतकरी बंधू 35 ते 40 किलो प्रति एकरी याप्रमाणे बियाची पेरणी करतात. काही काही शेतकरी जर हलकी जमीन असेल तर त्यापेक्षाही जास्त राहतात. मात्र आपण
पेरणीची जर टोकन पद्धतीने जर लागवड करत असाल तर एकरी 20 किलो प्रति एकर याप्रमाणे जरी बियाची लागवड जर केली तर उत्पादन हे फार सुंदर निघत असतं. मात्र आपण टोकन कशा स्वरूपाची, टोकन लागवड कशा स्वरूपाची करतायत, 2 रोपातील अंतर कसं करतायत, साधारणपणे 6 ते 7 इंच किंवा त्यापेक्षा जरी जास्त गेलं, साधारणपणे जर टोकन पद्धतीमध्ये तुम्ही 9-8 इंचापर्यंत जरी गेले, दोन बियातील अंतर व दोन जी काही सरी आहे किंवा दोन हे आहे ओळ आहे, त्या 2 ओळीतील अंतर साधारणपणे 1.5 फूट, 1 ते 1.5 फुटापर्यंत किंवा 12 इंचाच्या आसपास जरी गेले तरी अतिशय सुंदर उत्पादन आपल्याला भेटत असतं. महाराष्ट्रामध्ये सोयाबीन पिकाची जी काही पेरणी आहे, अनेक शेतकरी बंधू जे काही साधं पेरणी यंत्र आहे त्याची 10 ते 12 हे त्याचं माप आहे. सोयाबीन पेरणी यंत्राचं 10 वरती पेरली किंवा 12 वरती पेरली अशा स्वरूपाची पेरणी करत असतात. पुढील महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे पेरणीमध्ये जी काही बीबीटी टेक्नॉलॉजी आहे ती आपण बीबीएफ टेक्नॉलॉजी जी आपण पुढे बघणार आहोत. मात्र जो काही पुढील महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन. मित्रांनो, प्रत्येक पिकाच्या वाढीसाठी सर्व अन्नद्रव्ये ही आवश्यक असतात, आवश्यक वेळेनुसार, आवश्यक अवस्थेनुसार. मात्र त्या अवस्थेमध्ये अनेक न्यूट्रिशन असे आहे की ते जर कमी जास्त स्वरूपामध्ये पिकाला जर किंवा वाढीसाठी जर भेटले तर त्याचा परिणाम आपल्याला 100% उत्पादनावरती बघायला भेटत असतो. जसे की तुमचं सोयाबीन पीक हे फ्लावरिंग अवस्थेमध्ये आहे तर तिथं फॉस्फरस आणि कॅल्शियम या 2 अन्नद्रव्याची गरज फार मोठ्या स्वरूपामध्ये आहे. सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये नायट्रोजनची आणि फॉस्फरसची आवश्यक आहे, जेणेकरून झाड चांगल्या स्वरूपाचे एक समान फुटण्यासाठी. त्याला स्पेस चांगला जर असेल तर तुम्हाला ब्रांचेस वगैरे एकदम अतिशय सुंदर असे भेटतात. त्यामुळे पेरणीचे योग्य अंतर हे तुमच्या उत्पादनावरती फार मोठा परिणाम करत असतं. दुसरं महत्वाची अवस्था म्हणजे पॉड फिलिंग, ज्यामध्ये ज्या वेळेस जी बियाची किंवा बी भरणी चालू असते सोयाबीनच्या शेंगांमध्ये, त्या ठिकाणी पोटॅश या अन्नद्रव्यांची मात्रता असणे फार आवश्यक आहे. दुसरं महत्वाचं, जे शेतकरी बंधू आहेत जे की थोडाफार अभ्यास आहे, थोडाफार नॉलेज आहे, अशा शेतकरी बंधूंना माहिती आहे की सोयाबीन हे तेल वर्गातील पीक आहे आणि तेल वर्गातील जितके पीक आहे किंवा तेल वर्गातील जितके पिकं आपण घेतोय त्यांना सल्फर या अन्नद्रव्याची फार मोठ्या स्वरूपाची गरज असते. हा सर्व झाला अन्नद्रव्यांचा विषय. तणनाशक लक्षात घ्या,